रामकृष्ण हरी. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा सण आहे. या सणाबद्दलची माहिती आपण पाहूया. मुहूर्त आणि महत्त्व. हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हिंदू शास्त्रानुसार वर्षातील 3.5 मुहूर्तापैकी हा एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभकार्य करण्यासाठी पंचांग बघण्याची गरज नसते. अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय म्हणजेच नाश होत नाही असं. या दिवशी केलेल्या दानाचे आणि पुण्याचं फळ अनंत पटीने मिळते अशी श्रद्धा आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भ. युगादी तिथी. असे मानले जाते की सतयुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ याच दिवशी झाला होता. परशुराम जयंती. भगवान विष्णूंचा 6वा अवतार असलेल्या भगवान परशुरामांचा जन्म याच दिवशी झाला होता. गंगेचे अवतरण. भागीरथीच्या तपश्चर्येमुळे स्वर्गलोक सोडून गंगामाता पृथ्वीवर अवतरली तो दिवस अक्षय तृतीयाचाच होता. महाभारत. वेदव्यासांनी याच दिवशी महाभारताचे लेखन करायला सुरुवात केली होती. आता सण साजरा करण्याची पद्धत. दानाला महत्त्व. या दिवशी मातीचे माठ, घडे, पाणी, पंखा, छत्र, धान्य आणि वस्त्र दान करण्याची परंपरा आहे. उन्हाळा असल्याने तहानलेल्यांना पाणी देणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. पूजा. भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. अनेक ठिकाणी पूर्वजांच्या स्मरणार्थ उदकुंभ म्हणजे पाण्याने भरलेला घडा दान केला जातो. शेतीचा प्रारंभ. या दिवशी महाराष्ट्रात शेतकरी आपल्या शेताच्या मशागतीला किंवा पेरणीला सुरुवात करतात. खरेदी आणि गुंतवणूक. या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहतो आणि समृद्धी येते अशी जनभावना आहे. तसेच नवीन घर, वाहन किंवा व्यवसायाचा प्रारंभ करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम निवडला जातो. थोडक्यात सांगायचे तर अक्षय तृतीया हा केवळ सोने खरेदीचा दिवस नसून तो दानधर्म, कृतज्ञता आणि नवीन सकारात्मक सुरुवातीचा सण आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.